नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अ गर्ल विथ कर्ल्स. मी साक्षी आणि आजच्या या बर्थडे सीरीजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं हॉस्टेल वॉर्डरोब टूर स्लॅश ऑर्गनायझेशन. सो मला आता 1 ते 1.5 वर्ष झालंय हॉस्टेलमध्ये राहून आणि आय हॅव सम रिअली युजफुल टिप्स, ट्रिक्स किंवा मग मी ज्या पद्धतीने माझं कपाट लावते ना पर्सनली, मला असं वाटतं की ते खरंच एक चांगली पद्धत आहे. कारण खूप छोटीशी जागा मिळते आपल्याला हॉस्टेलमध्ये सगळं सामान आपलं ॲडजस्ट करायला. त्यात मी डिझाइन स्टुडंट आहे, सो आमचं काहीच्या काही सामान असतं स्टेशनरीचं किंवा मग स्वतःचंही पर्सनल असं माझं खूप सामान आहे. सो मला असं वाटलं की हा व्हिडिओ सगळ्या हॉस्टेलर्सला तर माहीत असायलाच हवा. सो मला जस्ट असं वाटलं, की तुम्ही जर आता नवीनच हॉस्टेलला जाणार असाल किंवा हॉस्टेलमध्ये राहून तुम्हाला समजत नसेल, की काय एवढ्या सामानाचं करावं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो मी आत्ता हॉस्टेलमध्ये आहे आणि हे जे कपाट आहे ते माझं आहे आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे मी ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कशा ऑर्गनाइज केल्या आहेत. सो पहिले तर हे जे माझं कपाट आहे ह्याच्यावरती मी माझी ही बॅग ठेवली आहे, सगळ्यात मोठी ट्रॅव्हल बॅग. सो ही सगळ्यात मोठी आहे आणि ह्याच्या आतमध्ये एक ती ट्रेकर्सवाली जी खूप मोठी सॅक असते ती एक आहे. एक अजून एक ह्याच्यापेक्षा थोडी छोटी ट्रॅव्हल बॅग आहे आणि एक अजून एक डफल बॅगसारखी आहे. आणि ह्या ज्या बॅग्स आहेत त्या माझ्या रूममेटच्या आहेत आणि ही एक बॅग आहे ती माझी आहे आणि ह्याच्या आत खूप बॅग्स आहेत. आणि कपाटाच्या ह्या साईडला मी वरती एक हुक आणि हँगर लावलंय सो दॅट मी रोज जे काही मला घालायचंय ते मी ह्याच्यावरती हँग करत असते. कपाटाच्या ह्या साईडला ॲज यू गाईज कॅन सी ह्या बोच्या मागे एक हुक आहे. त्यावरती मी हे हँगर लावलंय. आधी हे हँगर मी इथे लावलेलं, पण खूपच हॅसल होतं ते सगळं काढणं, कपडे वगैरे आणि मग कानातले काढणं, सो ते जमत नव्हतं मला. आणि हे जे मागची कारागिरी केली आहे, ती मी नाही केली आहे, माझ्या सिनियरनी केली आहे. सो इथे मी जनरली माझे क्लचेस, हा हे कानातले असं सगळं लावते. खालच्या बाजूला बेल्ट, पेंडंट्स, स्क्रंचीज, ब्रेसलेट हे सगळं ठेवलेलं असतं. आणि त्याच्या अपोझिटला जे दार आहे त्याच्यावरती मी माझं आयडी कार्ड लटकवते आणि हे हुक पण जे तुम्ही बघताय ते मी नाही लावलंय, दुसरं कोणीतरी लावलंय. सो सगळ्यात पहिलं जे हे वरचं शेल्फ आहे, इथे मी एक एक्स्ट्राची कॉलेज बॅग ठेवली आहे आणि बेडशीट, बॉक्स, खूप सारे स्केचबुक्स, पेपर्स, स्केल, पोर्टफोलिओ बॅग, तिकडे सॉफ्ट पेस्टल्स वगैरे. सो बेसिकली इथे मी रँडमली सगळी स्टेशनरी ठेवत असते आणि हे माझ्या एका डिझाइन प्रोजेक्टच्या सेटचं भाग होतं. मोठ्या कप्प्यानंतर खाली येतो एक खूप लाँग कप्पा जिथे हँगर लावायची सोय आहे आणि त्याच्या शेजारी येतात 2 छोटू कप्पे. आधी ह्याबद्दल सांगते. सो मी ह्या रॉडवरती हँगर्स लटकवलेत ॲज यू गाईज कॅन सी. हे जे बेज कलरचे हँगर्स आहेत, हे आहेत माझे कॉलेजचे कपडे आणि इथे जे पर्पल हँगर्स आहेत 1-2 इथे असतात माझे रूममधले कपडे लाइक टी-शर्ट्स ढगळे-ढगळे असं सगळं. मी एका हँगरवरती ऑलमोस्ट 2 किंवा 3 टी-शर्ट्स लावलेले असतात. सो दॅट स्पेस पण वाचते आणि सामान पण राहतं. सो ॲज यू कॅन सी एका हँगरवरती इथे 2 कुर्ते आहेत, इथे 2 कुर्ते आहेत. इथे एकच टॉप आहे आत्ता कारण बाकीचे कपडे लॉन्ड्रीत गेलेत. सो इथे 2 टी-शर्ट आहेत. इथे पण 2 आहेत. सो ॲज यू गाईज कॅन सी स्पेस वाचवायला कारण इथे पण खूप जर हँगर्स आले तर खूप गर्दी होईल आणि मग मला गोष्टी सापडणार नाहीत. सो असं मी सगळं ऑर्गनाइज केलंय. मागच्या साईडला जे हुक्स दिसतायत, हे हुक्स ॲक्चुअली मी नाही लावलेत कपाटाच्या आत. हे माझ्या आधीच्या सीनियर्सनी लावले जे इथे राहून गेले. सो मी जस्ट एक हॅट ठेवली आहे माझी सो दॅट जर मला कुठे बाहेर जायचं असेल आणि ऊन असेल तर मी लावू शकते. ह्या बाजूला जे तुम्हाला दिसतंय तो ड्रॉइंग बोर्ड आहे. हा कधी-कधी अचानक लागतो सो पटकन काढता यावं म्हणून तो तिथे आहे. आणि ॲज यू गाईज कॅन सी एक मोठा कप्पा ऑक्युपाय करून अर्धी जागा न वापरण्यापेक्षा मी असा विचार केला, की इथे कपडे ठेवून खाली सगळं आवरायचं सामान आहे. कारण जस्ट माझ्या कपाटाच्या अपोझिटला मिरर आहे. सो मला सोपं जातं सकाळ-सकाळ आवरायला. इथे जे 2 कप्पे आहेत, ह्याच्यात मागच्या बाजूला एक ज्वेलरी बॉक्स आहे. ते कन्सीलर आणि बेस मेकअपचं पॅलेट आहे. ती एक बॅग आहे, त्यात काहीतरी आहे. सो बेसिकली इथे पण बऱ्यापैकी रँडम गोष्टी असतात. पण मोस्टली तरी ज्वेलरी वगैरे असते आणि हे माझं डिटर्जंट आणि डेटॉल सो दॅट मी कपडे धुईन. मागे सरबतची बॉटल आहे आणि मागे माझी एक्स्ट्राची औषधाची बॉटल आहे. आणि इथे एक चिप्सचं पॅक आहे. मला हे खूप जास्त आवडतं विजयलक्ष्मी चिप्स आणि ते चहाचं प्रिमिक्स आहे कारण इथे थंडी खूप आहे. सो माझ्या आईने ते मला बनवून दिलंय. सो हे सगळं आणि ते थोडं अगेन डी-पीचं सामान आहे. सो इथे पण असं काही खूप सतत वापरातला हा कप्पा नाहीये, बट लागत असतं. ह्या 2 गोष्टी सारख्या लागतात.
बट हे सगळं आहे. त्यानंतर हा आहे माझा खाऊचा कप्पा. इथे खूप गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये बदाम मनुके आहेत, ह्याच्यामध्ये खजूर आहेत, ह्याच्यामध्ये सूप, चॉकलेट, ह्यात थोडे लाडू आहेत, जे मी प्रॉबब्ली आत्तापर्यंत संपवायला हवे होते. माझ्या आईने जर हा व्हिडिओ बघितला तर ती मला ओरडेल. बट इट्स ओके. त्यानंतर इथे आहे हॉट चॉकलेट, हे आहे लोणचं, हे आहेत चिया सीड्स आणि ते आहेत मिक्स्ड सीड्स. मागे एक ताट आहे. तिथे ॲज यू गाईज कॅन सी एक भांडं आहे, तो कप. सो इथे पण अशी भांडी-बिंडी असं सगळं आहे आणि खायच्या-प्यायच्या आणि माझं खाऊचं सामान आहे. खालच्या कप्प्यामध्ये आहेत माझ्या हे बॉटम वेअर. सो हँगर्सवरती मी फक्त कुर्ते, टॉप्स हे सगळं लटकवते आणि इकडे मात्र मी फोल्ड करून असं ड्रॉवरसारखं केलं आहे हे एक एक्स्ट्रा. सो मी हे मिस्टर DIYमधनं घेतलं होतं. सो हे असं ओढलं की मला माझ्या पॅन्ट्स वगैरे दिसतात. हे आणि हे फक्त अर्धच कपाट ऑक्युपाय करतं. तरी माझ्या 15-16 बॉटम वेअर जे काही माझं आहे, जीन्स, पॅन्ट्स, नाईट ड्रेसच्या ज्या खालच्या पॅन्ट्स असतात ढवळ्या, त्या सगळ्या ह्यामध्ये बसतात. ह्याच्या मागे ॲज यू गाईज कॅन सी मी माझे वन पीसेस, स्कर्ट्स हे सगळं स्टोअर केलं आहे, कारण ऑफकोर्स ते लागत नाही, पण ते डेलिकेट कपडे आहेत, सो ते तिथे असतात. सो हा कप्पा मी असा युटिलाइज करते आणि दोन्ही जवळच असतो, सो इट्स व्हेरी मच हँडी. इकडे तुम्ही बघू शकता अगेन थोडासा पसारा आहे. इट्स नॉट रिअली अ पसारा. तो जो मागचा बॉक्स आहे इकडे, त्यामध्ये सगळे बांगड्या आणि ब्रेसलेट्स वगैरे हे सगळं आहे. त्यानंतर हे रेझिन आहे, त्यात पण कानातले आहेत. त्या रेड बॉक्समध्ये पण ज्वेलरी आहे. ही जी बास्केट तुम्ही बघताय तिथे तुम्हाला साबण वगैरे दिसत असेल, हीटिंग पॅड, न्यूजपेपर हे सगळं दिसत असेल. सो त्यामध्ये बेसिकली माझं एक्स्ट्राचं सामान असतं. एक्स्ट्रा फेस वॉश, एक्स्ट्रा सनस्क्रीन, जे काही मी कधी पण जेव्हा मी शॉपिंग करते ना बऱ्याचदा एक एक्स्ट्रा पेअर घेऊन ठेवते, कारण एक जर अचानक संपलं आणि मला पटकन बाहेर जाऊन नाही घेता आलं, कारण मार्केट आमच्या कॉलेजपासून खूप लांब आहे. सो मला बरं पडतं ॲटलीस्ट एक एक्स्ट्रा गोष्ट असते त्यामध्ये. ती टॉर्च आहे. सो बेसिकली ह्याच्यात पण सगळं एक्स्ट्राचं सामान आहे. आता ह्या 2 गोष्टी ज्या आहेत पेन होल्डर्समध्ये ब्रशेस आणि पेन्स आणि पेन्सिल आणि जे काही ह्या स्टेशनरीच्या आहेत. इथे आहेत कारण ह्यांची उंची जरा जास्त आहे. सो ते बाकी कप्प्यात कुठे बसत नाही म्हणून ते तिथे आहे. ह्याच्या शेजारी हे ड्रॉवर आहे. ह्यामध्ये माझे इनर्स असतात. सो मी ते काही तुम्हाला दाखवणार नाही आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट वन. त्यामध्ये माझं उटणं आहे. मागे एक एक्सटेन्शन बोर्ड आहे. हे माझं योगा मॅट आहे. हे खूप यूज्ड अँड अब्युज्ड आहे. पण हे मला खूप बरं पडतं कारण हे फोल्ड करून कुठेही ठेवता येतं. सो म्हणून मी हे वापरते. आणि मागच्या बाजूला सगळे पाउचेस आहेत. तो ॲक्चुअली एक लॅम्प आहे. तो तिथे काय माहीत नाही. बट या इथे सगळे पाउचेस आहेत, ज्यामध्ये अगेन स्टेशनरी आहे आणि ते माझे एक्स्ट्राचे 2 पाउचेस आहेत. ते ब्लूवालं आणि हे पिंकवालं. ते मी घरी जाताना कॅरी करते. इथे खाली माझं नेल आर्टचं, रेझिनचं आणि या रेड बॉक्समध्ये माझं एम्ब्रॉयडरीचं सामान आहे. आणि हां, इथे पण थोडंसं रेझिनचं ठेवलं आहे, कारण ह्या बॉटल्स दुसरीकडे कुठे बसत नव्हत्या. सो ह्यात रेझिनचं सामान आहे आणि ॲज यू गाईज कॅन सी नेल पेंट्स वगैरे आहेत. सो नेल आर्टचं सामान आहे. ह्यात काही जास्त दाखवण्यासारखं नाही आहे. हा कप्पा खूप पॅक्ड असतो आणि सारखंच काही ना काही लागत असतं मला. सो म्हणून हे सगळं इथे आहे. ह्याच्या खाली पूर्ण स्टेशनरीचा कप्पा आहे. हे खराब रुमाल, मॉडेलिंग क्ले, तिथे मागे अल्कोहोल मार्कर्स आहेत, हे कलरिंग बुक आहे, पेंट, फेविबॉन्ड वगैरे हे सगळं इथे असतं. ह्यात पण ॲक्रेलिक पेंट्स आहेत. त्यानंतर येतात हे 2 कप्पे. इथेही स्टेशनरीचं सामान आहे. मागे एक्स्ट्रा नोटबुक्स आहेत, मग खूप सारे टेप्स आहेत. हा खराब कपडा आहे सगळं पुसायला, सर्फेसेस, माझा आयपॅड, पाउचेस अगेन ह्याच्यामध्ये सगळे वायर्स वगैरे आहेत आणि हे माझं रेग्युलर पाउच आहे, ज्यामध्ये शेडिंग टूल्स आहेत, पेन्सिल्स आहेत एक्स्ट्रा 4B, 5B तशावाल्या शार्प करून ठेवल्यात, म्हणून त्या तशा प्रोटेक्टेड राहाव्यात म्हणून त्याच्यात आहेत. खालच्या कप्प्यात एक रँडम बॅग आहे. तिकडे एक सोप केस आहे, माहीत नाही का. त्यानंतर इथे पर्स वगैरे आहेत. सो इथे जनरली ट्रायपॉड आणि जेव्हा मी घरी जाणार असते तेव्हा लॉन्ड्री बॅग, तेव्हा त्या सगळ्या गोष्टींसाठी हा कप्पा आहे. आय होप तुम्हाला माझं वॉर्डरोब ऑर्गनायझेशन आवडलं असेल किंवा हे छोटूसं टूर आवडलं असेल. आता जास्त कपाटं मिळत नाहीत, एकच मिळतं आणि अख्खं घर-संसार ह्याच्यातच असतं. सो तुम्हाला माझी ऑर्गनायझेशनची पद्धत कशी वाटते आणि मी जर काही इम्प्रूव्ह करू शकत असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये कळवा. मला ऑर्गनायझिंग हा प्रकार इतका आवडतो ना, यू कांट इवन इमॅजिन. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूयात उद्या 7 वाजता. तोपर्यंत बाय बाय.